नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा हत्या म्हणतात. आता थांबा, आता सगळ्यात महत्त्वाचं तर सर्वच जण प्रतिमा हत्यांकडे पाहतात. प्रतिमा हत्या म्हणतात. आता सगळ्यात महत्त्वाचं पेढा की बर्फी हे तर ठरवायला हवं ना सायली, तुला काय वाटतंय? तर सायली अर्जुनकडे पाहते. तर अर्जुन म्हणतो बर्फी. तर त्यावेळी अर्जुन म्हणतो हे असं असतं ना की पेढा आला तर मुलगा आणि बर्फी आली तर मुलगी हो ना. मग सायली तू तर बर्फीच उचलायची आहे, कारण मला मुलगीच हवी आहे. तर सायली म्हणते अहो तर कल्पनात ताई म्हणतात अर्जुन, अरे असं काय करतोयस? मुलगी झाली किंवा मुलगा झाला, आम्ही तर दोघांचीही अगदी मनापासून वेलकम करणार आहोत, आम्हाला काहीही चालणार. सायली अगं त्या दोन वाट्यांपैकी एका वाटीवरच झाकण बाजूला कर आणि बघ नक्की काय आहे. तर सायली म्हणते हो. आता सायली आणि अर्जुन विचार करू लागतात. तर अस्मिता म्हणते अगं लवकर अर्जुन, तिला हेल्प कर ना आता अर्जुनला. तर ती विचारते पण सायली आपल्या बाळाला सुद्धा विचारते. आणि त्यावेळी सायली एका वाटीवरच झाकण बाजूला करते. तर त्या वाटेमध्ये बर्फी आलेली असते. आणि आता ही बर्फी आलेली पाहून सुभेदारांच्या घरात एकच जल्लोष होतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की प्रिया ज्या वाटीवरच झाकण उचलते त्या वाटीच्या खाली बर्फीच असते. आता मात्र प्रिया रागानेच ते झाकण फेकून देते, कारण बर्फी हे प्रियाला अजिबातच आवडलेलं नसतं. प्रिया म्हणते मला मुलगी होणार नाही, मला तर मुलगा हवा आहे. परंतु शेवटी प्रिया ती बर्फी हातात घेते आणि म्हणू लागते बर्फी. तर बर्फी काही हरकत नाही शेवटी तर ती प्रियाचीच मुलगी असणार ना. असं म्हणत प्रिया पुढे म्हणते वंशाचा दिवा भेटला नाही म्हणून काय झालं, वंशाची पंथी तर भेटेलच ना त्यांना, आणि हीच वंशाची पंथी, ती अख्खा वंश जाळून टाकू शकते. असं म्हणत प्रिया आता आपल्या मुलीबद्दल विचार करू लागते. आता प्रिया सर्वांना म्हणते घ्या घ्या ही मिठाई घ्या. प्रिया सुभेदारच डोळे जेवण आहे त्यामुळे लाजायचं नाही. असं म्हणत प्रिया आता सगळ्यांना मिठाई देते. तर त्यानंतर कॉन्स्टेबल मॅडम प्रियाला तिथेच थांबवतात आणि बाकीच्यांना म्हणतात चला चला आता तुम्ही सर्वजण सेलमध्ये चला. आता सर्वच जण तिथून निघून जातात. तर त्यानंतर प्रिया तिथे असणाऱ्या बॉक्स मधील सगळी मीठ ताई हातात घेते आणि म्हणू लागते सायली आता हे सगळं खाऊन ना मी अगदी ठष्टम पुष्टम होणार आणि तुझ्या स्वागतासाठी मस्त तयार होणार. ये सायली अगं तुझं इथे वेलकमच आहे. असं म्हणत प्रिया आता सायलीच्या स्वागतासाठी सज्ज झालेली असते. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अस्मिता म्हणते चला चला आता पुढचा गेम. आता गेम असा आहे की तुम्ही दोघांनी एकमेकांना पाठ करून बसायचं आहे, म्हणजे दोघांनीही एकमेकांकडे बघायचं नाही आणि आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारणार. जर त्या प्रश्नाचं उत्तर सायली असेल तर हे बोट सायलीकडे असेल, आणि जर या प्रश्नाचं उत्तर अर्जुन असेल तर हे बोट अर्जुनकडे असेल. पण तुम्ही दोघांनी एकमेकांकडे बघायचं नाही. अर्जुन म्हणतो ओके. तर आता अस्मिता त्या दोघांच्याही हातात बोट असणारा हाताचा सिम्बॉल देते आणि त्यानंतर अश्विन म्हणतो चला हा तर गेम खरंच खूप छान आहे, परंतु घरातच सगळ्यांनीच प्रश्न विचारायचे. पूर्णाजी सुरुवात तुझ्यापासून. असं म्हणत आता सर्वजण प्रश्न विचारायचे ठरवतात आणि सगळ्यात पहिला प्रश्न विचारायचा मान पूर्णा आजींना दिलेला असतो. तर पूर्णाजींचा पहिला प्रश्न असतो की मला सांगा भांडण झाल्यानंतर सर्वात पहिली माफी कोण मागत? तर त्यावेळी सायलीचा टॅग हा अर्जुनच्या बाजूने असतो आणि अर्जुनही तो टॅग आपल्या बाजूनेच घेतो, कारण अर्जुनला माहीत असते दोघांची भांडण झाली की सुरुवातीला माफी ही अर्जुनच मागतो. अस्मिता मोठ्यानेच म्हणते अर्जुन. तर प्रतिमा त्यांचा दुसरा प्रश्न असतो की खोलीत जास्त पसारा कोण करतं? आता या प्रश्नाचे उत्तर तर घरातील सर्वांनाच माहीत असतं आणि सायली अर्जुन दोघेही हा टॅग अर्जुनकडेच करतात, कारण पसारा करण्यामध्ये एक्सपर्ट हा अर्जुनच असतो. तर तिसरा प्रश्न विचारतात कल्पनाताई. तो प्रश्न असतो की बाहेर जाताना जास्त वेळ तयार व्हायला कोण घेतं?
आता याही प्रश्नाच उत्तर. दोघांनी अर्जुन असंच मान्य केलेलं असतं. आता चैतन्य पुढे म्हणतो, आता मी असं म्हणत चैतन्य आता पुढचा प्रश्न करत म्हणतो, मराठीच्या नावाखाली इंग्रजीत जास्त कोण बोलतं? आता याही प्रश्नाच उत्तर अर्जुनच असतं. अर्जुन म्हणतो, नाही नाही, हे चीटिंग आहे. तुम्हा सगळ्यांना माहीत आहे की या सगळ्या प्रश्नांची उत्तर अर्जुन आहे, म्हणून तुम्ही हे प्रश्न विचारताय ना. तर प्रतापराव म्हणतात, नाही नाही, असं काही नाही. आता पुढचा प्रश्न मी विचारणार असं म्हणत प्रतापराव पुढचा प्रश्न करतात की या घरात राज्य कोणाचं चालतं? तर सर्वच सायली असो मोठ्याने बोलतात आणि अर्जुनचा टॅग सुद्धा सायलीच्याच बाजूने असतो. पण सायली याचं उत्तर अर्जुन असं देते. तर श्वेता म्हणते, आता पुढचा प्रश्न मी विचारते असं म्हणत श्वेता पुढचा प्रश्न करत म्हणते की पटकन रागवत कोण? तर त्यावेळी आता अर्जुन आपला निशाणा सायलीवर धरतो. तर सायली सुद्धा मान्य करते की हो, सुरुवातीला मीच रागवते. सर्वच जण हसू लागतात. तर इकडे त्याचवेळी सचिनच्या श्वेताला मेसेज आलेला असतो मानसी आणि तिच्याबरोबरच्या मुलींना उचलले. आता फक्त गंमत बघत रहा. आता हा मेसेज वाचल्यानंतर श्वेता तर खूप खुश होते आणि गेम खेळूनही आलेला असतो. तर पूर्णाजी प्रश्न करत म्हणतात, अगं सायली, आश्रमातून सर्वजण कधी येणार आहेत? कारण आतापर्यंत आश्रमातील कोणीही न आल्यामुळे सर्वच जण विचार करू लागतात की अजूनपर्यंत कोणीच का नाही आले. पूर्णा म्हणतात, तुझी ओटी भरायला हवी ना? तर सायली म्हणते, हो ना, मला असं वाटते की निघाले असतील एवढ्यात. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, तू एक काम कर ना, तू फोन करून बघ ना. असं म्हणत अर्जुन सायलीला फोन करायला सांगतो. आता सायली कुसुमताईंना फोन करते. कुसुमताई म्हणतात, हा सायली, बोल ना. सायली म्हणते, कुसुमताई, तुम्ही कधी निघणार आहात? इथे सर्वजण तुमची वाट पाहत आहे. सर्वजण विचारत आहेत. पूर्णा आजीसुद्धा विचारतायत, कारण आता ओटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे ना. मग तुम्ही कधी निघताय? कुसुमताई म्हणतात, अगं आम्ही निघणारच होतो, परंतु इथे काकांचा जरा बीपी वाढलाय आणि त्यासाठी आम्ही त्यांना गोळी दिली आणि म्हणूनच आम्ही थोडा वेळ थांबलो आहोत. सायली म्हणते, अरे बापरे, मी अश्विन भाऊजींना पाठवू का? की तू आपल्या डॉक्टरांना बोलवतेस? कुसुमताई म्हणतात, नाही, एवढं काही झालं नाहीये, नॉर्मलच आहे. तू नको काळजी करूस आणि आम्ही निघूच ना तोपर्यंत. सायली म्हणते, पण कुसुमताई, अगं तुमच्याशिवाय हा कार्यक्रम कसा सुरू करायचा? ओटी भरायची आहे. तर कुसुमताई म्हणतात, सायली, अगं आम्हाला जरा यायला उशीरच होईल. मी काय म्हणते, तोपर्यंत तुम्ही तुमच्या पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करा ना. काही हरकत नाही. आणि तसंही त्या सगळ्यांना असं खोळंबून राहावं लागलं तर मधुभाऊंना चावडणार नाही. त्यामुळे तुम्ही कार्यक्रमाला सुरुवात करा, आम्ही येतच आहोत. तू काळजी नको करूस. असं म्हणत कुसुमताई फोन ठेवतात. सायली पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी, ते निघतच आहे. परंतु कुसुमताई म्हणाली की तोपर्यंत तुम्ही ओटीचा कार्यक्रम करून घ्या. पूर्णा म्हणतात, बरं ठीक आहे. कल्पनाताई आता प्रतिमा हत्यांना म्हणतात, प्रतिमा, पहिली ओटी तू भरून घे. आता प्रतिमा आत्या सायलीला हळदी कुंकू लावतात आणि त्यानंतर तिची ओटी भरतात. त्यानंतर कल्पनाताई, मीता आणि नंतर पूर्णाजी श्वेताला आवाज देत म्हणतात, श्वेता, अग तू सुद्धा भर ना सायलीची ओटी. तर श्वेता म्हणते, हो. सर्वांनी सायलीच्या सांगण्यावरून श्वेतावर अगदी आंध्रा विश्वास ठेवलेला असतो. खरं तर श्वेता ही सगळ्यांचा विश्वास बसावा असंच वागत असते. तर श्वेता नाटक करत सायलीच कौतुक करत म्हणते, किती गोड दिसते सायली ताई. तर घरातील सर्वजण खूप खुश असतात. तर दुसरीकडे येथे जेलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, प्रिया आता सगळ्याच कैदींना बोलाव घेते. तर त्या म्हणू लागतात, हे काय प्रिया, आम्ही तर आमच्या सेल मध्ये गेलो होतो ना, मग तू आम्हाला पुन्हा एकदा बोलावून का घेतलायस? तर प्रिया म्हणते, कारण अजून माझं डोहाळे जेवण झालंच नाहीये, मग तुम्ही कसे काय जाऊ शकता? तर त्यातील एक म्हणतात, अगं झालं ना सगळं, तुझं औक्षण केलं, तुला ओवाळलं आम्ही, त्यानंतर पेढा बरखी ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, मग आता अजून काय राहिलंय?
तर प्रिया त्यांना म्हणते, तुम्हाला जमले तेवढे सगळे पदार्थ तुम्ही मला आणून दिलेत, परंतु मला कसले डोहाळे लागले हे तर तुम्ही मला विचारलंच नाही. विचारा मला कोणते डोहाळे लागले ते तरी विचारा. तर त्यातील एक कैदी प्रियाला म्हणते, बरं सांग, तुला नक्की कसले डोहाळे लागले आहे. तर प्रिया आपले डोहाळे सांगत सगळ्यांना म्हणते, जिच्यामुळे माझी ही अशी अवस्था झाली आहे ना, ती सायली. अर्जुन सुभेदार, तिला जेलमध्ये बघायचे मला डोहाळे लागले आहे. ती सायली जशी दिसते ना, तशी साधी बोळी अजिबातच नाहीयेत. तिने तर माझा नवरा, माझं घर, माझं सासर, माझी सगळी माणसं माझ्यापासून हिरावून घेतली आहे. तिनेच हे सगळं काही मुद्दामहून षड्यंत्र रचलं आणि मला इथे अडकवलं आहे. घरातले सर्वजण माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि तेच तिला बघवत नव्हतं आणि म्हणूनच तिने हे सगळं काही केलं आणि मला खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि ते जेलमध्ये सडत टाकलं आहे. कारण तिला माहीत होतं घरचे सगळेच जण माझ्यावर जीव ओवाळून टाकतायत आणि आता तर माझ्या पोटात सुभेदारांचा वारस आहे. म्हणून तिने हे सगळं काही घडवून आणलं, कारण सुभेदारांची प्रॉपर्टी तिच्याच मुलाला मिळावी हा तिचा अट्टास होता आणि म्हणूनच तिने मला या नरकात ढकललं आहे. तर आता प्रियाचं हे सगळं बोलणं सगळ्यांनाच खरं वाटत असतं. तर त्यातील एक कैदी म्हणतात की हो का, याबद्दल तर आम्हाला काहीच माहीत नव्हतं. तर प्रिया म्हणते, म्हणूनच तर मला असं वाटतं ना की माझ्या मुलाला काहीतरी आधार मिळावा. मला पैशाचा मोह अजिबात नाही, परंतु माझ्या मुलाला त्याचा अधिकार नको का मिळायला. सायलीने त्याच्यापासून त्याचे सगळेच अधिकार हिरवून घेतले, तर असं कसं होऊ देईन मी. नाही, असं होऊन चालणार नाही. तर त्यातील कैदी प्रियाला म्हणतात, काळजी करू नकोस, आम्ही सर्वजण तुझ्या पाठीशी आहोत. तर प्रिया याच संधीचा फायदा उचलत म्हणते, मला ना तुम्हा सगळ्यांकडून डोहाळे जेवणाचं एक गिफ्ट हवं आहे. तर कैदी विचारतात, गिफ्ट कसलं गिफ्ट. तर प्रिया त्यांना म्हणते, सायली इथे राहायला आल्यावर तिला एक क्षणाला क्षणाला तिला त्रास व्हायला पाहिजे. तिच्या इतका छळ व्हायला पाहिजे की तिला असं वाटायला पाहिजे की यापेक्षा मरण बरं. या सगळ्या यातना सहन करून तिला अक्षरशः तिचे मरण तिच्या डोळ्यासमोर दिसायला हवं. आता सर्वजण प्रियाच्या बोलण्याचा विचार करू लागतात. तर प्रिया म्हणते, पण या सगळ्यासाठी मला तुमची मदत लागेल. तुम्ही कराल ना मदत, तुम्ही द्याल ना मला माझ्या डोहाळे जीवनाच हे गिफ्ट. असं म्हणत प्रिया सगळ्यांनाच गयाव्या करत आपल्या बाजूने वळवण्याचा आणि सायलीच्या विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करते. प्रिया म्हणते, मी बाकी काहीच मागत नाहीये, मी छोटसर गिफ्ट मागते, तुमच्याकडे मला द्याल ना. तर आता कैदी म्हणतात की हो, काही हरकत नाही, ठीक आहे, आम्ही तुझे सगळे हट्ट पुरवू आणि आम्ही तू जसं सांगशील तसंही वागू. त्यामुळे तू काळजी करू नकोस, आम्ही अगदी तुझ्या बाजूने आहोत. आता नाटके. प्रिया पुढे रडण्याचे नाटक करत म्हणते, मला माहीत होतं तुम्ही सगळी माझी माणसं आहात, माझ्यासोबत असणार आहात. कुटुंब म्हणतो आपण, ते काय असतं, हेच तर असतं. मग आता तुम्ही सगळेजण आहात, मग मला कशाचीच भीती नाही. चला आता आपण डान्स करूया. तर त्यावेळी कॉन्स्टेबल मॅडम रियाला बाजूला बोलावतात आणि म्हणतात, प्रिया, सचिनचा फोन आला होता. सचिनने मला सांगितलं की प्रिया, तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. तर आता प्रिया खुश होते. प्रियाने जे ठरवलेलं असतं ते साध्य झालेलं असतं. आता कॉन्स्टेबल घाबरतात आणि प्रियाला म्हणतात, प्रिया, पण मला सांग, मी कोणत्या प्रॉब्लेममध्ये अडकणार तर नाही ना. तर प्रिया म्हणते की तुला दर महिन्याला पैसे मिळतायत ना, मग ते पैसे घ्यायचे आणि गप्पस शांत राहायचे. प्रिया कॉन्स्टेबलला म्हणते, चला आता आपण नाचूया. असं म्हणत प्रिया खूप खुश असते, कारण आता प्रियाचा प्लन सक्सेसफुल झाल्यामुळे प्रियाचा आनंद काही गगनात मावत नसतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की मधुभाऊ आता कुसुमताईंना म्हणतात, कुसुम, मानसी नक्की हेच म्हणाली होती ना की ती 10 मिनिटात येतील. तर आता कुसुमताई म्हणतात, हो मधुभाऊ, मानसी मला म्हणाली होती की पुढच्या 10 मिनिटात आम्ही घरी येऊ.
तर मधुभाऊ म्हणतात, मग अजून का नाही आली आहेत मुलं? कुसुम, तू एक काम कर, तू त्या मॅडमना पुन्हा एकदा फोन कर आणि विचार. कुसुमताई म्हणतात, बरं ठीक आहे. आता कुसुमताई फोन करतात आणि म्हणतात, हॅलो मॅडम, सॉरी आम्ही तुम्हाला सतत त्रास देते, परंतु मुली अजूनही तुमच्यासोबतच आहे का? तर मॅडम म्हणतात, नाही, मगाशी ज्यावेळी तुम्ही मानसीसोबत फोनवर बोललात त्यानंतर मानसी म्हणाली की गिफ्ट घेण्यासाठी त्या एका दुकानात जाणार आहेत आणि त्यानंतर त्या खरीच येणार आहेत, पण अजूनपर्यंत आल्या नाहीयेत का? तर कुसुमताई म्हणतात, नाही मुली तर अजूनपर्यंत आल्याच नाहीयेत. आता मात्र मॅडमसुद्धा घाबरतात. तर कुसुमताई म्हणतात, मला वाटलं होतं की मुली तुमच्यासोबतच असतील. मॅडम म्हणतात, नाही, मी तर केव्हाच घरी आली आहे, पण मुली आहे तरी कुठे किती वेळ निघून गेलाय? तर कुसुमताई म्हणतात, कदाचित. मधुभाऊ म्हणतात की नाही. तर काका विचारतात, तिला मुली सापडल्या असतील ना? आता मात्र सर्वांनाच मुलींची खूप काळजी वाटत असते. मधुभाऊ म्हणतात, मुली जर सापडल्या तर देवच पावला म्हणायचा, पण कितीही मनाला समजावण्याचा प्रयत्न केला, कितीही धीर एकवटला तरीसुद्धा मनात वाईट विचार येतातच. जीवाची घालमेल व्हायची ती होतेच. तर काका आता मधुभाऊंना म्हणतात, आपण इन्स्पेक्टर सावंतांना फोन करूयात का? ते आपल्याला नक्कीच मदत करतील. मधुभाऊ म्हणतात, हे बघा, मुली सापडण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न आपण करूयात. थांबा, मी करतो फोन, असं म्हणत मधुभाऊ इन्स्पेक्टर सावंतांना फोन करायला घेतात. आता मधुभाऊ इन्स्पेक्टर सावंत यांना फोन करताच घडलेला सर्व प्रकार सांगतात आणि म्हणू लागतात, आमच्या आश्रमातील काही मुली कर्जतला पिकनिकसाठी गेल्या होत्या. त्यांच्या क्लासमधून ही पिकनिक गेली होती, परंतु त्यानंतर त्या क्लासपर्यंत आल्यात, परंतु अजूनपर्यंत घरी आल्या नाहीयेत. तर आता सावंत विचारतात की तुमच्यापैकी कुठल्या एखाद्या मुलीकडे मोबाईल वगैरे आहे का? तर मधुभाऊ म्हणतात, आश्रमातल्या मुली कोणाकडे मोबाईल असणार? तर त्यावेळी आता इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, मग काळजी करू नका, मी माझ्या लेव्हलवर नक्कीच प्रयत्न करेल. तर मधुभाऊ म्हणतात, मी त्यांची मिसिंग कंप्लेंट नोंदवू का? तर इन्स्पेक्टर सावंत म्हणतात, हे बघा पाटील, 24 तास आपल्याला मिसिंग कंप्लेंट नोंदवता येणार नाही, परंतु मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे माझ्या लेव्हलवर नक्कीच प्रयत्न करेन. हो, मी नक्कीच त्या सापडले की तुम्हाला कळवेन, असं म्हणत आता इन्स्पेक्टर सावंत फोन ठेवतात. परंतु इथे मात्र मधुभाऊंना खूप काळजी वाटत असते. मधुभाऊ काकांना म्हणतात की मी एक काम करतो, मी कुसुमला फोन करूनच बघतो की मुली सापडल्यात का, असं म्हणत मधुभाऊ आता कुसुमताईंना फोन करतात. इथे कुसुमताई रस्ता पिंचून काढत असतात, परंतु मुली मात्र कुठेच सापडत नाहीत. मधुभाऊ विचारतात, कुसुम, मुली सापडल्यात का? तर कुसुमताई म्हणतात, नाही ना, अजून मुली कुठेच सापडत नाहीयेत. तर मधुभाऊ म्हणतात, नीट चौकशी कर, रस्त्यातील प्रत्येकाला विचार आणि आपल्या मुलींना खरी घेऊनच ये आणि दुकानदारांकडे सुद्धा चौकशी कर. हा तर कुसुमताई म्हणतात, अहो मधुभाऊ, मघापासून मी तेच करते, परंतु कोणीच त्यांना बघितलं नाहीये. मला खरंच खूप काळजी शी वाटते. आता मला तर काहीच कळत नाही की नक्की काय झालं असेल. कुसुमताई घाबरलेल्या असतात. कुसुमताई म्हणतात, थांबा, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करते, असं म्हणत कुसुमताई फोन ठेवतात आणि मुलींना शोधत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं श्वेता नाटक करत सायलीला म्हणते, सायली ताई, आता मला खरंच खूप भीती वाटते. म्हणजे मला असं वाटतंय की आश्रमात नक्कीच काहीतरी घडलंय आणि मधुभाऊ आपल्यापासून लपवतायत. ते आपल्याला काहीतरी सांगत नाहीयेत आणि म्हणूनच तर अजूनपर्यंत ते आले नाहीयेत. तर अस्मिता म्हणते, म्हणजे आश्रमात काहीतरी प्रॉब्लेम झालाय असं तुला वाटते का? तर श्वेता म्हणते, हो, मला असं वाटतंय. आणि सायली ताईला सुद्धा तसंच वाटते, हो ना सायली ताई, असं म्हणत आता श्वेता मुद्दाम सगळी काही नाटक करत असते. तर पूर्णाजी म्हणतात, आपल्याला इथे टेन्शन नको म्हणून त्यांनी आपल्याला काही सांगितलं नसेल. आता मात्र सायली घाबरते आणि अर्जुनला विचारते, अहो खरंच असं झालं असेल
का आता अर्जुन विचार करू लागतो. तर त्याच वेळेस चैतन्यला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आलेला असतो. चैतन्य पाहतो आणि म्हणतो, मला इन्स्पेक्टर सावंत आता का फोन करतायत. चैतन्य म्हणतो की मी आलोच असं म्हणत चैतन्य फोनवर बोलण्यासाठी बाहेर निघून जातो. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणतो, बायको पुन्हा एकदा कुसुमताई किंवा मधुभाऊंना फोन करून बघ ना. सायली पुन्हा पुन्हा फोन करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कोणीच फोन उचलत नसतं. तर सायली अर्जुनला म्हणते, एवढा वेळ कुसुमताई मधुभाऊ फोन तरी उचलत होते, परंतु आता तर कोणी फोनही उचलत नाहीयेत. काय झालं असेल तिथे आपण जाऊन बघूयात का. आता सर्वजण खूप काळजीत असतात. तर प्रतिमा हत्या म्हणतात, आता मलाही काही ठीक वाटत नाही, काहीतरी वेगळं घडल्यासारखं वाटते. सायली अर्जुनला विचारते की अहो आपण आश्रमात जाऊयात का. तर सायलीला कल्पनाताई म्हणतात, सायली अग अशी जाणार आहेस का तू. तर अर्जुन म्हणतो, एक मिनिट तू इथेच थांब, मी जाऊन येतो असं म्हणत आता अर्जुन आश्रमात निघालेला असतो. तर त्यावेळी अश्विन अर्जुनला म्हणतो, दादा मी सुद्धा येतो असं म्हणत अर्जुन आणि अश्विन दोघेही आश्रमात निघालेले असतात. सायली खूप काळजीत असते आणि म्हणूनच सायली अर्जुनला म्हणते, अहो जे काही असेल ते मला कळवत जा, माझ्यापासून काही लपू नका. अर्जुन म्हणतो, डोंट वरी, काळजी करू नकोस, मला तरी वाटते की एव्हाना ते निघालेही असतील. आता अर्जुन आणि अश्विन बाहेर पडणार. तर त्याचवेळी चैतन्य धावत पळत येतो आणि म्हणू लागतो, आता मला इन्स्पेक्टर सावंत यांचा फोन आला होता, खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. अर्जुन विचारतो, काय झालंय चैतन्य नक्की. तर चैतन्य म्हणतो की इन्स्पेक्टर सावंत यांना काकांचा आणि मधुभाऊंचा फोन आला होता की ते म्हणालेत की आश्रमातील मुली या पिकनिकसाठी गेल्या होत्या, त्या पुन्हा आल्यास सुद्धा बसमधून उतरल्यात, परंतु त्या वाचल्या आश्रमात पोहोचल्याच नाहीयेत. आता हे ऐकून घरातील सर्वांनाच धक्का बसतो. सायलीच्या तर पायाखालची जमीनच सरकते. सायली पूर्णपणे कोलमडून गेलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता संपूर्ण सुभेदार कुटुंबला मीडियाने खेळलेलं असतं आणि सायलीला अटक करण्यासाठी तिथे आलेले असतात. आता मीडियामध्ये सांगितलं जातं की वात्सल्य आश्रमाच्या आड दडले अल्पवयीन मुलींच्या तस्करीचा प्लॅन आणि याच प्रकरणी सायली सुभेदार यांना अटक केलं जातंय. आता अर्जुन हे सगळं काही थांबवण्याचा प्रयत्न करत असतो. सर्वजण सायलीला सावरण्याचा प्रयत्न करत असतात, परंतु शेवटी पोलिसांची टीम आता सायलीला घेऊन जातात आणि जेलमध्ये टाकतात. तर त्यावेळी अर्जुन तिथे पोहोचलेला असतो. अर्जुन सायलीला म्हणतो, बायको काळजी करू नकोस, मी तुला काही होऊ देणार नाही, पण मला काळजी वाटते आपल्या बाळाची. तर सायली म्हणते, प्रेग्नेंट आहे आणि 2 जीवांची आहे, म्हणून आता बळ दुपटीने वाढलं आहे. तुम्ही काळजी करू नका, आता लढायचं रडायचं नाही. तर लढायचं तर त्याचवेळी आता अर्जुन आपल्या कामासाठी निघून जातो. तर इथे प्रिया सायली समोर येते आणि सायलीच टाळ्या वाजवत स्वागत करते. आता सायली अर्जुन प्रियाचा हा प्लॅन ओळखू शकतील का आणि यात सत्याचा विजय होईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.